काय माय ऍसिडिटी झाली आज. उलिसक फिरा उलिसक वटार फिरतो मी आता. जीव तो ऍसिडिटीची बिमारी निरा ऍसिडिटीच होत राहते निरा. घर फिरून घेतो बरोबर मग गौनिसाचे गौनिसतो कायच होतं बरोबर आपलं गहू निसून घ्यायचे मस्त. मग उठा बसाचा मोठा त्रास येते मला. काऊन तर वजन किती वाढलं माय वयाच्या मनानं. 3 किलो म्हणजे वजन कमी झालं. बरोबर गहू निसतो मग गहू झाले तर माणूस बडबड करून गहू दयाला नेते ना. मग अजून बडबड करते माणूस. गहू निसली म्हणजे माई काळजी मुक्त होऊन जाते. गहू निसतो म्हटलं कायचं वयवटच राहते निरा. वयवटानं गहू निसणं तरी होते का माय. एकटीच बाई मी काम सरत नाही कितला वेळ. फेब्रुवारी महिन्यात चिप्स करून घ्या लागन पोरीले द्या लागन ना उल्ली शेक. बाई त्या शहरात त्याच्या घरी ऊन नाही राहत काही नाही त्याच लागते आपल्याला. आता काही मागत नाही आपल्याला पण मलाच वाटते मग केलं नाही तर खाले नाही भेटत बा लेकराले. कच्च भेटते पण मुली सकच भेटते. अलका बाई निरा ऍसिडिटी होऊन आली. काय करू काय घेऊन काय नाही सांग ना. लिंबू चीर ते पदी मिठात मस्त गोल गोल फिरन मस्त पिऊन घे चवीला चांगलं लागते आणि ऍसिडिटी बात बसते. सांगितलं ना बात करतो मी काय मुलीशी फिरतो न मग गहू निसतो. गहू निसाले तिले भल्लं मस्त लागते. ते गणे नाही चल म्हटलं शांतीच्या घरी येतो म्हटलं तर तूच दिसली मला. ना बा बसा बसा गहू निसून घेतो न तुम्ही बसा. ते नाही सुनील पटत नाही बाई. वर्षभराचे गहू निसून घेते उन्हात ते कमी लागते आणि मला कमी लागते. ते गहू देते मी गहू निसतो असे करून बाई वर्षभराचे गहू निसून ठेवतो आम्ही. काव मी घरीच राहतो मायकडून होत नाही. एक एक निसतो आपलं एक एक दयन. हो तू एकटीच आहे. आम्ही दोघे जणी आहे तर करून देतो बरोबर. एकीला सोबती असली म्हणजे आनंदही वाटते निसाले. मी एकटी आहे ना की जीवार येते. एक दयन निसाचे जीवार येते. हो शांती तुला दिवसभर कामच राहते निरान कधी तू गहू निसशील. भांडे धुणे स्वयंपाक हेच पुरते मला दिवसभर. देवपूजा अजून. हो ते कामही पद्धतशीर आहे ना चांगलं आहे ना मग वेळ लागते. तर दिवसभर निरा काम पुरते म्हटलं. हो गहू निसणं माय फुल वाटा झाले असते कशी कापूसही नाही आणला ना घरून. काही माहित होतं काय शांती गहू निसून आली म्हणून. घरच्याच घेऊन या खोलीत आहे कापूसाच्या घेऊन या करा वाता. हो आणतो आणला चा का बाई मला वाताच नाही करता येत. कोणी वाता किती जण आली म्हटलं मी वाता करून देव एकी जणीनं नाही दिल्या करू. बस पाहिजे काय मी देतो ना वाटा करून तुले. कापूस निसून ठेव झाला मोठा मी देत जाईन तुले. हो किती बायले म्हटलं पण एकीनं नाही दिल्या मला वाता करू. हा नांदा लव थकली इकडच्या आणतो मी वाता. तसंच आहे हलकट. मी तर म्हटलं किती देवाले देतो म्हटलं वाटा कितल्याला बंडल करतो आणि किती जणांना देतो. माझ्या पोरीले माझ्या बहिणीले बहिणीच्या सुनीले कितल्याला देतो म्हटलं. चांगलं काम आहे ना देवाला देता ना तुम्ही. देतो देवासाठी तर देतोच मी वाटा. माझ्याकडून काय देणं होते पैसे नाही देणं होत देवाले काय नाही. कोणतं पुण्य करणं होते मग वाटाच करायचं वाटत द्यायचे. आपल्या इकडून होते तर करणं तोपर्यंत होते तोपर्यंत देवाले. हो चांगलं काम आहे ना देवाले वाता दिले तर काय होते मस्त देवस्थान आहेत. बाई मी गजानन महाराजच्या देवळात पाठवतो पॅकेट करतो मग मी काय पोस्टानं म्हटलं आणि पाठवून देतो देवळात त्या. हो पाठवत जा चांगलं पुण्य होते तुमच्या इकडून. तेच म्हणते ना देतो त्याच लागते. मी कोणाला देतो वाटा फुल वाटा हा चांगलं काम आहे ना देणं. ते का शांता काकू काम गहू निसणं चालू आहे बाप्पा तुमचे तर. तिचा कापूस निसणं चालू आहे वाता करते वाटते आजी. निसून आलो बाप्पा गहू. कुठ चली बाप्पा भरणं घेऊन. कुठ चली तुमच्याच घरी. अंग धुतलेलं पाणी नाही पाहिजे का देवपूजेले. आता काही मी उठत नाही तू जाईन त्या ड्रामातलं घेऊन घे. पूजा झाली आता भरण्यातलं पाणी रिकामं झालं घेऊन या म्हटलं शांता काकूच्या घरून. काही पाण्याने मनाही नाही करत. नेत जाईन बाप्पा देवाले पाणीच नेतो ना तू. देता म्हणूनच येतो ना तुमच्या घरी मी. माझे कामं झाले आता उलीशी बसतो तुमच्यापाशी. कामही झाले का हो. आज मला बरंच नाही लागे. निरा ऍसिडिटी झाली निरा काय घेऊन काय नाही. आजीनं मस्त उपाय सांगितला मला. आता तो घेतो गहू निसतो न ते घेऊन घेतो. कोणचा उपाय सांगितला बाप्पा आजीनं सांगितला. निंबू घे म्हणे मस्त चीर म्हणे पी म्हणे पाण्यात म्हणे त्याच्यात पाती मीठ टाक म्हणे गोल गोल कर म्हणे पिऊन घे म्हणे मस्त लागते म्हणे चवीने चांगलं लागते म्हणे ऍसिडिटी बसते म्हणे तुही म्हणे. मस्त उपाय आहे आजीच्या. कोण सांगितला बा आजी. पुस्तकाने वाचत असतो का मला माहित आहे. लय पुस्तक वाचतो मी साऱ्या बिमाऱ्यावरचे मला उपचार माहित आहे. तुम्ही डॉक्टरी नसाय मग तिले सगळ्या बिमारीवरचे उपचार माहित आहे म्हणून तर मी तिला विचारत राहतो कोणचं काय घ्या लागते म्हणून. ते गोष्ट माहित नाही का चिवय मला नाही माहित बाप्पा. शिलाबाईच्या घरची सुशिलाबाईच्या घरी आता. शिलाबाईच्या पोट्ट्यानं कांड केलं नाही
तुमचं कांड केलं हो, मग आम्हाला येत नाही माहित बाप्पा, आम्हाला नाही माहित मी सांगन नाही तर सांगान बाप्पा, माहीच नाव बदला मी पर्यंत त्यावर भांडणं आणली का आम्ही ऐकून घेतो, कोणापाशी सांगत नाही. काजी सांगू नको कोणाले. काय सांगतो तुला? मी भांडण नाही लावत कोणाचे. माझ्या स्पष्ट सांगते कोणत्या गोष्टी. त्याचं प्रेम नव्हतं का त्या पोरी संग? तुम्ही पाहिली नाही काय, मागं दाखवली नाही का मी तुम्हाला? हो पाहिली, मस्त आहे पाहिले ते तर पट्टी. पट्ट म्हणते घरी काय मी तिलेच करतो. शिलाबाई काय म्हणे मग? शिलाबाई म्हणते करायची नाही म्हणते, लोकांच्या पोरी दिलं तर काहीतरी म्हणते, तसं पाहून मौन आणायचं नाही म्हणते त्या पोरीले म्हणते. शिलाबाई बहीण म्हणायला पाहिजे तिच्या मायले देतं काय म्हणून. पट्ट तसं नाही म्हणून आलं ना, सुशिलाबाईला जाऊ नाही देत, पाहून आणतो म्हणते. पोट्टीला माहित असं ना देत नाही म्हणून आपली माय, असं काही असन म्हणून पोट्टीने त्याला सांगितलं असं. पोट्टी शिकली सवरली आहे, किती चांगली आहे पोट्टी, पाहिले किती सुंदर आहे. पोट्ट कसं आहे ते कळकलं. पोट्ट शिकलंय नाही काहीच, पोट्टी कशीच फसली तर पोट्ट्याच्या चालत तर हुशार आहे ते, म्हणून तर फसली ते पोट्टी एवढी चांगली. आणल्याशिवाय राहत नाही हो बाई तिले, आणतेस तो. भांडण चालू आहे सुशीलाबाईच्या घरी, बोंब भांडण करते पोट्ट, मी आणतोस करते. काय मार अंगावर जाते सुशीलाबाईच्या, मार कलय करते पोट्ट. मी आता असं ऐकलं ती पुट्टी ऐकत नाही म्हणते माईले, करू नको म्हणून आली तर ते लग्न. माई म्हणते करू नको तिची. त्या भावानं तर दोन ठोकली, 4-5 वेळा लय वेळा ठोकली पुट्टीले. बंद करा बाप्पा विषय. आली बच्चल तोंडी बच्चल करन, अजून आपलंच नाव सांगन तिकडे जाऊन रागुच्चाप. नाही वाटते का मग धंदे तुमचे? कामच कोणचे केले आपले घरचे, बरं झालं. तुला कामाला जा लागते, आम्ही काय घरचे रिकाम टवड्या बाया. कधी बोलत राहते तू मले. झालं वाटते मी आली तर मी काही बोलतच राहते टाटा.